नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती. आज रविवार आहे आणि फराळाची लगबग चालू आहे. उद्या दिवाळी आहे, त्याच्यामुळे आज सगळं फराळ पटापट करणं चालू आहे. आणि लाईट नसल्यामुळे आणि आतमध्ये खूप गरम होत आहे, त्याच्यामुळे आता आम्ही विचार केला की गॅलरीतच मस्तपैकी थंड हवेमध्ये आपण फराळ करायला घेऊया. आणि इथे शुभमच्याही फराळ तळायला घेतलाय, तिने शंकरपाळ्या तळते. बाहेर केल्यामुळे असं गॅलरीमध्ये कसं जरा थंड पण वाटतंय. आणि इथे हा बघा शुभम आईला मदत करतोय. चकल्या करते, शंकरपाळ्या करणं चालू आहे. शुभमला ट्रेनिंग देत आहेत, पुढे उपयोग होणार आहे या गोष्टीचा. तर कसं वाटतंय शुभम फराळ बनवून? अच्छा लग रहा है. ते गॅलरी मध्ये बसत वाटतंय खाना ना. है तो करना पडेगा. तुला काय काय आवडतं शुभम फराळामध्ये? मला फराळामध्ये आवडतं चकली आणि चिवडा. पण मग काय काय रेडी काय झालंय तुमचं? तो आमचा झाला नाहीये. चकली आणि चिवडा साठी मला हे सगळं असं राबून घेत आहे. आता आम्ही हे करतोय काय, हे शंकरपाळ्या ते करतोय. हे शंकरपाळ्या आता आमचं होत आलंय शंकरपाळ्या. आणि मी तिला थोडी ट्रिक दिली की आपण असं दुमडून वगैरे केलं तर जर आपले लेअर वगैरे येते. मी आईला तर थोड्या टिप्स देतोय. आणि बघा कशा प्रकारे आपला चांगल्या आणि मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या झालेल्या आहेत. तुम्ही खाऊन बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो टेस्ट करून कसं झालंय ते. वा, अति सुंदर. माझ्या हाताला मध्ये ना बोलायला हे नाही, शब्द नाही. मेरे दोन हात काट डाल. मीच कापते. इथे सगळं चालू आहे प्रोसिजर. आणि आता आपला बाकीचा फराळ हळूहळू होणार आहे. आणि आमची लाइटिंग वगैरे करून झालेली आहे. आणि आमचं कंदील दाखव, कंदील दाखव आपल्या प्रेक्षकांना. आपला कंदील दाखव. फक्त बाजूचा चादर जरा इग्नोर करा, सुकत घातलेली. हा बघा आमचा बदलायचं क्लिक कर. हा बघा आमचा कंदील जो आम्ही बनवलाय. ह्याचा पण ब्लॉग आम्ही बनवलाय, तो पण तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. आम्ही आमचा फराळ करतोय, तुम्ही पण तुमचा फराळ करा. आणि